नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची अखेर अधिकृत घोषणा आज दुपारी 12 वाजता होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मनसे यांच्या युतीची घोषणा मुंबईतील ब्ल्यू सी हॉटेलमध्ये केली जाणार असून त्याआधी सकाळी 11 वाजता दोन्ही ठाकरे बंधू बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करणार आहेत. सध्या केवळ युतीची घोषणा होणार असून जागा वाटपाबाबत निर्णय जाहीर केला जाणार नाही. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसह इतर महापालिकांसाठी ही युती महत्त्वाची मानली जात आहे. युतीच्या घोषणेनिमित्त ठाकरे बंधूंकडून शक्ती प्रदर्शन होण्याची शक्यता असून याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. ठाकरेनंतर पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे आणि याची अधिकृत घोषणा 26 डिसेंबर रोजी होणार आहे, असं स्वतः अजित पवार यांनी सांगितलं. कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. 26 तारखेला सर्व काही समोर येईल. यापूर्वी पुण्यातील शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी चेतावणी दिली होती की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या तर मी पक्षातून राजीनामा देईन. मात्र त्यांच्या इशाऱ्याच्या दोन्ही पक्षांवर फारसा परिणाम झालेला दिसत नाही. दरम्यान भाजपला पुण्यात सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्व पक्षांची आघाडी तयार करण्याची चर्चा सुरू आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागा वाटपाच्या चर्चांना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या ठाण्यातील शिंदे यांच्या निवासस्थानी तब्बल 5 तास मॅरेथॉन बैठक पार पडली. ही चर्चा पहाटे 4 वाजेपर्यंत सुरू होती. मुंबईसह राज्यातील जागा वाटपावर या बैठकीत अंतिम तोडगा निघाल्याची शक्यता व्यक्त केली जात असून आज अधिकृत घोषणा होणार का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंगळवारपासून नामनिर्देशन पत्रांच्या वितरणास सुरुवात झाली आहे. मुंबई महापालिकेसाठी कार्यालयीन वेळेत शहरातील 23 निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून एकूण 4165 नामनिर्देशन अर्जाचे वितरण करण्यात आलं. मात्र नामनिर्देशन प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशन अर्ज दाखल झालेला नाही. पालघर येथील साधू हत्याकांड प्रकरणात आरोपी राजेश राव, सजनुवा बुरकुड, सुनील दळवी आणि विनोद राव यांच्या जामीन अर्जाला मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. प्रथमदर्शनी आरोपीविरोधात पुरेसे पुरावे असल्याचं नमूद करत न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या एकलपीठानं जामीन फेटाळला. 16 एप्रिल 2020 रोजी कोरोना लॉकडाऊन दरम्यान गडचिंचले गावात जमावाकडून 2 साधू आणि त्यांच्या चालकाची हत्या करण्यात आली होती. आरोपींनी दीर्घकाळ कारावास भोगल्याचा आणि समानतेच्या सूत्रानुसार जामीन मिळावा असा युक्तिवाद केला होता. मात्र न्यायालयाने वैयक्तिक स्वातंत्र्य आणि समाजहित यांचा समतोल आवश्यक असल्याचं स्पष्ट करत मॉब लिचिंग प्रकरणात प्रत्येक आरोपीची भूमिका वेगळी असल्यानं समानतेचा आधार लागू होत नाही असं मत व्यक्त केलं. या प्रकरणात आतापर्यंत 42 जणांना जामीन मंजूर झाला असून सीबीआयने तपास तातडीने पूर्ण करावा असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. कोल्हापूरहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका आराम बसवर दरोडा टाकणाऱ्या 7 जणांच्या टोळीला कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं अवघे 12 तासांच्या आत अटक केली आहे. ही घटना 22 डिसेंबर 2025 रोजी रात्री 11:30च्या सुमारास घडली होती. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवर आरोपींनी बसच्या क्लिनरच्या गळ्याला कोयता लावून बस थांबण्यास भाग पाडलं. त्यानंतर बसमधील पार्सलद्वारे नेण्यात येणारा सुमारे 1,42 लाख रुपये किमतीचे सोने, चांदी आणि काही मौल्यवान पार्ट्स जबरदस्तीने लुटण्यात आले. आरोपींनी वाहनचालकाला मारहाण केल्याची माहिती आहे. घटनेचं गांभीर्य ओळखून कोल्हापूर पोलिसांनी तात्काळ तपास पथक तयार केली. तांत्रिक माहिती आणि गोपनीय सूत्रांच्या मदतीने अवघ्या 12 तासात संपूर्ण टोळीला ताब्यात घेण्यात यश आलं. गेल्या काही दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढला असून अनेक भागात तापमान 15 अंश सेल्सिअसच्या खाली घसरलं आहे. हवामानातील बदलामुळे आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार उत्तरेकडून येणाऱ्या थंडीच्या लाटेमुळे 4 डिसेंबरपासून किमान तापमानात मोठी घट झाली असून ही घट गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक असल्याचं सांगितलं जात आहे. वाढत्या थंडीचा परिणाम कांदा पिकावर होण्याची शक्यता असून मावा आणि करपा या रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. या रोगांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी अतिरिक्त औषध फवारणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकासाला मोठा हातभार लागणार आहे. वेंगुर्ले तालुक्यातील सिरोडा वेळाघर येथे ताज समूहाच्या माध्यमातून जिल्ह्यात पहिले पंचतारांकित हॉटेल उभारले जाणार आहे. या प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यटन नकाशावर ठळक ओळख मिळवेल. पालकमंत्री नितेश राणे यांच्या विशेष पुढाकारामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर आहे. सिरोडा वेळाघर येथील जमिनीबाबत ताज समूहाने सादर केलेल्या पूरक करार पत्रावर चर्चा करण्यासाठी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, स्थानिक ग्रामस्थ आणि ताज समूह यांच्यात लवकरच सामंजस्य करार होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
ग्रामस्थांना 2 टप्प्यांमध्ये मोबदला देण्यात येणार आहे. हा प्रकल्प स्थानिक युवकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देईल. तसेच पर्यटनाशी निगडीत व्यवसाय, स्थानिक हस्तकला, वाहतूक, हॉटेल आणि सेवा क्षेत्रात चालना मिळणार आहे. या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत. पाहत रहा आवाज इंडिया मराठी.